तर हा नव्याने शिकलेला मी पदार्थ आहे, जो मी हा सेकंड टाईम बनवते आणि अमेझिंग होता. आणि घरात आली होती पिंकीताई आणि सोनू. सो हा मम्मी बोलली की बनवायचं आहे आपल्याला. तर मी काय केलं, हे जे पेस्ट आहे ना, त्याच्यामध्ये आहे की मिरच्या आहेत, लसूण आहे, अद्रक आहे आणि गूळ आहे, लिंबू आहे, जिरं आहे. तर हे सगळं मस्त वाटण करून घेतलं आणि एकदम पेस्ट नाही करायची फाईन, थोडंसं असं खडबडीत जाडं-भडं ठेवायचं आहे. नंतर ह्याच्यामध्ये ना मी हळद, मीठ, 2 चमचा लाल तिखट घातलेला आहे, घरचा मसाला असतो तोच. बाकी ह्याच्यामध्ये आपण काहीच ॲड नाही करायचं आहे. आणि हे जे आहे ते व्हाईट तीळ ॲड करायचे. याच्यामुळे तर अजून टेस्ट येते. आता इथे आहे ना, बेसन ॲड करत जायचं जितकं आपल्याला पाहिजे तितकं. आणि इथे मी 1 वाटी, 1 किंवा हाफ वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता तुमचं जर मिश्रण जे आहे ना, तर त्याला बेसन कमी पडत असेल तर थोडंसं बेसन अजून घेतलं तरी काही हरकत नाही. इथे मी थोडंसं अजून टेस्ट येण्यासाठी 1 चमचा ऑइल टाकलेलं आहे वरतून. आणि पाणी घेऊन, पाणी काय करायचं माहिती आहे का, की हळूहळू टाकत जायचं आहे. म्हणजे ना आपल्याला हे बाइंडिंग झालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे कोथिंबीर वड्यांचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. आता काय करायचं की एक प्लेटला छानपैकी ऑइल अप्लाय करून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला मस्तपैकी ऑइल लावायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा हे वड्या ज्या थापतो ना, तेव्हा त्या चिटकायला नको हाताला. छान प्रकारे सगळीकडे एकाच लेवलला त्या स्प्रेड करून घ्यायचेत. असं नको की इथे थोडंसं बारीक आहे, म्हणजे इथे चपटी आहे, इथे जाड आहे. अजिबात नाही. लेवल इक्वल करायची आहे. आणि याच्यावरून मस्तपैकी आहे ना, हात धुवून आपल्याला तीळ टाकायचे आहेत. कारण काय होईल, जर आपण हात वॉश नाही केला मग ते हाताला पूर्ण तीळ चिकटणार आहेत. आणि इतकं सुंदर वाटत होतं ना. आणि मी माझ्याकडे स्टीमर नाही आहे, म्हणजे इडलीचा आहे किंवा आपण कुकरमध्ये ठेवू शकतो. पण मी काय केलं, मी हा एक मोठा टोप घेतला आणि ह्याच्यामध्ये ह्याला स्टीम द्यायला ठेवून दिलं. आता एका सुरीने किंवा चमच्याने आपण चेक करू शकतो की हे सुकले की नाही, म्हणजे हे झाले की नाही बऱ्यापैकी. आणि मी एक नाईफला मस्तपैकी ऑइल अप्लाय करून घेतलं आहे. आणि इतक्या सुंदर वड्या लागत होत्या, म्हणजे मी खरं बोलू, मला ना फ्रायपेक्षा अशा स्टीम केलेल्या इतक्या सुंदर वाटत होत्या ना. कोणी जर डाएटवर असेल ना, तर हे त्यांच्यासाठी इम्युनिटी बूस्टर आहे. मस्ट ट्राय प्लीज करा. कारण त्याच्यामध्ये तीळ आहे, कोथिंबीर आहे, बेसन आहे, मीन्स प्रोटीन आहे, तांदळाचं पीठसुद्धा आहे, हेल्दी कार्ब्स आहेत. सो खूप छान. आणि बघा ना, इथे इतकं सुंदर या वड्या निघत आहेत ना, म्हणजे अशा हाताने काढायची पण गरज नाही. असं मी डायरेक्ट चमचा घालून केलं. आणि काय करायचं, तेल आहे ना मस्तपैकी तापवून द्यायचं आहे. पण तळताना ज्या आहेत ना, वड्या तळताना अशा पटकन ब्लॅक होऊ शकतात. सो गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे. आणि एक एक करत आहे ना आपल्याला वड्या तळून घ्यायचं. आता काय होणार की इथे ना जे तीळ असतात ना, ते थोडेफार सुटू शकतात. पण आपली वडी अजिबात सुटणार नाही आहे, कारण आपण बाइंडिंगच खूप छान केलं आहे. आणि इथे मस्त कुरकुरीत खुसखुशीत आपल्या कोथिंबीर वड्या रेडी आहेत. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.